न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या परीक्षा अखेर 8 दिवसांनी पुढे ढकलल्या गेल्या आहेत। लागोपाठ आलेल्या परीक्षांनी विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडलेलं होतं आणि यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। ठाण्यातील विटावा इथल्या रस्त्यावरील 12 दुभाजक पायानं पाडणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। समीर भोईर या दुभाजक पाडणाऱ्या तरुणावर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। लाथा मारून रस्त्यांवरील दुभाजक पाडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं। मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। बेस्ट प्रशासनाकडून मुंबईमध्ये 18% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवला गेला। याचा सर्वाधिक फटका हा झोपडपट्टी आणि चाळीत राहणाऱ्या नागरिकांना बसणार असल्याचं सांगितलं जात आहे। मुंबई विमानतळावर उद्यापासून प्रवेश अधिक सुलभ होणार आहे। टर्मिनल 1 आणि 2 या दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वारावर बारकोड यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। ही यंत्रणा आता उद्यापासून कार्यान्वित होणार आहे। मुंबईतल्या काही भागांमध्ये 30 आणि 31 जानेवारीला पाणी कपात केली जाणार आहे। भांडूप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम पालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्डच्या मागणीवर आज निकाल येणार आहे। नेव्ही हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स भोसले यांची तपासणी करतील। मात्र त्या संदर्भात सीबीआयतर्फे देण्यात आलेल्या यादीवर मुंबई सत्र न्यायालयातलं विशेष कोर्ट आज निर्णय देणार आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना मुंबईमध्ये तब्बल 34 महिन्यानंतर मंगळवारी कोरोना रुग्णांची 0 नोंद झालेली आहे। त्यामुळे मुंबईतनं कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येत असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळतोय। नव्या मेट्रोमुळे अंधेरी ते दहिसर पूर्व पश्चिम परिसरातल्या घरांच्या किमतीत वाढ झाल्याचं आढळून आलंय। गेले काही वर्ष विकल्या न गेलेल्या घरांना सुद्धा आता खरेदीदार मिळू लागलेत। वर्षभरात घरांच्या किमतीत 5 ते 10% वाढ झाली आहे। भिवंडीमध्ये जमिनीच्या वादातनं 2 कुटुंबांमध्ये हाणामारीची घटना घडली। या हाणामारीमध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेत। या सगळ्या प्रकरणी आता पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मुंबईतल्या एका जोडप्याला लोणावळ्यात शस्त्रांचा धाक दाखवून लुटलं गेलं होतं। यावेळेला झालेल्या झटापटीत पर्यटक युवक जखमी झालेला आहे। लोणावळा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। मावळमधल्या तिकोणा किल्ल्याची दुरावस्था झालेली आहे। या किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीनं वडगावच्या दुर्ग संवर्धन संस्थेनं पुरातत्व विभागाला आराखडा सादर केलाय। आज माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मंदिरात आणलेल्या पाळण्यासाठी 2 किलो 280 ग्रॅम सोनं वापरण्यात आलेलं आहे। या पाळण्यासाठीच्या बाजूच्या स्टँडसाठी 10 किलो चांदी वापरली गेली आहे। सांगलीच्या हरिपूर वारणा कृष्णाकाठी रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पार पडल्या। कमीत कमी वेळात अंतर पार करण्याच्या या शर्यतीमध्ये रिक्षा चालकांचं कौशल्य पाहायला मिळालं। बुलढाण्यातल्या मासरूळमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। या शर्यती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती। अमरावतीमधल्या अंजनगाव सुरजीमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला। या कारवाईमध्ये पोलिसांनी 2,82,000चा मुद्देमाल जप्त केलाय। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेले सत्यजित तांबे सध्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंजून काढतायत। प्रचारादरम्यान तांबेंनी विरोधी पक्ष निवडणूक कसे लढवतो हे पाहण्यासाठी आपण डेमोक्रॅटिक ऐवजी रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक प्रचार यंत्रणेचा एक हिस्सा झालो होतो असा दावाही केलाय। अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरातल्या निलेश चंदाराणा या व्यक्तीनं ऑनलाईन मोबाईल घेतला होता। मात्र त्यांना ऑर्डरमध्ये मोबाईलऐवजी डमी मोबाईल आणि साबण मिळालाय। ग्राहकानं याबद्दल कंपनीकडे तक्रार केली आहे। संबंधितांवर कारवाई करून ओरिजिनल मोबाईल देण्याची मागणी होतीये।
आज माघी गणेश जयंती आहे आणि माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीची तिथी ही गणेश जयंती म्हणून ओळखली जाते। गणरायाच्या माघ महिन्यातल्या जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। विनायकी चतुर्थीच्या दिवशी घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पुढील काही दिवस गणरायाच्या आगमनाचा मोठा उत्साह शहरांमध्ये पाहायला मिळणार आहे। माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बाप्पाच्या आगमनाचा उत्साह देखील दिसतो आहे। याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातून आपला प्रतिनिधी विशाल पाटील सध्या आपल्या सोबत आहे। विशाल, माघी गणेश जयंतीचा मोठा उत्साह आजपासून राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या भागांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येत असतं। सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते। विशाल, सगळ्याबद्दल काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, आजचा दिवस गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। माघ गणेश जयंती निमित्त जी गणेश मंदिरं आहेत ही भक्तांनी भरलेली असतात। मुंबईतील सिद्धिविनायक न्यास मंदिरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं भक्तांनी गर्दी केलेली जी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमांचं आयोजन जे हे 8 दिवसात केलं जातं आणि मोठ्या संख्येनं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातनं लोक जे आहेत हे मुंबईत असतात। खरं तर कशा पद्धतीनं राजाराम देशमुख आपल्यासोबत आहेत। देशमुख सर, ज्या पद्धतीचे कार्यक्रम आहेत, खरं तर एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो ते म्हणजे रथयात्रा आज सिद्धिविनायकची निघते। कशा पद्धतीचं हे नियोजन असणार आहे आजचं? 22 ते 28 या तारखेमध्ये माघी गणेशोत्सवाचं आयोजन आहे आणि सकाळी मंगल आरती व प्रार्थना करून सकाळीच अतिशय चांगल्या उत्साहामध्ये भाविकांना रांगेतून दर्शन देण्यात येत आहे। आज दुपारी साधारणतः 4च्या आसपास मिरवणूक निघेल। फार मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि प्रभादेवी मंदिरापासून असे साधारणतः 4 ते 4.5 तास ही मिरवणूक चालेल। देशमुख सर, खरं तर आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत हे मंदिरात येतात। काही वेगळी रांगेची सोय करण्यात आलेली आहे किंवा कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे? नाही, नियोजन पहिल्यापासून आपलं अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे। कोणत्याही भाविकाला दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि अतिशय सर्वांनी नियोजन चांगलं केलेलं आहे। साधारणतः 8 दिवस हा उत्सव जो आहे हा सिद्धिविनायक न्यास मंदिरात केला जातो। कोणते कार्यक्रम प्रामुख्याने याच्यामध्ये आहेत? कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जाणार आहे? त्यामध्ये साधारणतः कीर्तन, बऱ्याच संगीतकारांना परवा अनुराधा पौडवाल आल्या होत्या आणि असे बरेच गायक कीर्तनकार येतात। प्रत्येकानं एक तास त्यांना वेळ दिलेला आहे। बाप्पाची आरती करतात, प्रार्थना करतात आणि नामस्मरण चालू आहे। नक्कीच, खरं तर सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे हे केलं जातं आणि सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातनं आजच्या दिवशी लोक जे आहेत हे मुंबईत येत असतात, कारण का आजचा दिवस गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। अजिंक्य, खरंय, आजचा दिवस गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि राज्यभरातल्या गणेश मंदिरांमध्ये भक्तांची आजच्या दिवशी मोठी गर्दी होत असते। विशाल, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। यानंतरची पुढची एक बातमी आपण बघणार आहोत। तासवडे टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून कार चालकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। टोल घेण्याच्या वादातनं ही मारहाण झाली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ शूट करणाऱ्या पत्रकारावर सुद्धा टोल कर्मचारी धावून गेले। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। कराड तालुक्यातल्या तासवडे टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची दादागिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे। तासवडे टोल नाक्यावर वारंवार कर्मचारी कायदा हातात घेत असल्याच्या घटना घडतायत। या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आणि यानंतरची एक मोठी बातमी नागपूरमधल्या सावनेर शहरातल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। 10व्या वर्गातल्या विद्यार्थिनीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं गेलं। खापा कोदेगाव परिसरात नेत या विद्यार्थिनीवर दोघांनी बलात्कार केलाय। अक्की भोंग आणि पवन भासकवरे या 2 आरोपींना पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेली आहे। हे दोघेही आरोपी पीडितेच्या ओळखीचे असल्यानं पीडिता कारमध्ये बसल्याची माहिती समोर येते। घरी सोडण्याच्या बहाण्यानं
कारमध्ये या दोघांनी या पीडितेला बसवलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, काय सांगता येईल याबद्दल? अतिशय धक्कादायक आणि तेवढा संतापजनक हा प्रकार आहे, कारण ओळखीच्याच लोकांकडून जर अशा पद्धतीनं अल्पवयीन मुलीवर जर लैंगिक अत्याचार आणि तेही सामूहिक अत्याचार केले जात असतील तर नक्कीच ओळखीच्या लोकांवर विश्वास ठेवायचा का, असा प्रश्न या निमित्तानं उभा राहतो। कारण नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर भागातील शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी जात होती, ती अल्पवयीन मुलगी आहे, ती घरी जात असताना तिला कारने सोडून देतो असा बहाणा जो आहे तो या दोन्ही आरोपींनी केला होता आणि तिला कारमध्ये बसवून खापा कुदेगाव मार्गावर नेऊन तिच्यावर जो आहे तो सामूहिक लैंगिक अत्याचार या दोन्ही आरोपींनी केलेला आहे। साधारण सोमवारी संध्याकाळी 5 वाजताची घटना। यामध्ये आरोपी अखिल भोंग आणि पावन बसकवरे यांना जे आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे। सगळ्या प्रकरणाच्या तक्रारीनंतर मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये ही विकृती वाढते आणि ओळखीचे लोक अशा पद्धतीने जर मुलींचे घात करत असेल तर नक्कीच आता परिवारातील नातेवाईकांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी देखील या सगळ्या बाबतीत सजग आणि सतर्क होण्याची गरज या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आली आहे। बरं उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि यानंतर राजकीय वर्तुळातल्या टॉप 18 न्यूज पाहूया। उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होतीये। कसबा आणि पिंपरी चिंचवड या 2 विधानसभा पोटनिवडणुकींसंदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अजित पवार यांच्यासह 4 नेते मातोश्रीवर या बैठकीला उपस्थित असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजस्थान दौऱ्यावर आहेत। राजस्थानच्या प्राचीन निळकंठ महादेव मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे दिल्लीहून थेट राजस्थानकडे रवाना होतील। चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत भाजपची आज भूमिका ठरणार आहे। पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमधल्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। मंत्री दीपक केसरकर यांची आज पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देणार आहेत। त्यामुळे केसरकर नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। त्या ठिकाणी ते राज्यस्तरीय बैठकीमध्ये सहभागी होतील। तेलंगणा राष्ट्र समिती पक्षानं भारतीय राष्ट्र समिती असं नाव घोषित केलं असून महाराष्ट्रात पाय रोवायला सुरुवात केली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी 5 फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा घेणार असल्याचं ठरवलेलं आहे। यासाठी बीआरएसच्या 5 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे। राहुल गांधींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होतीये। राहुल गांधींनी राफेल प्रकरणावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती। या प्रकरणी गिरगाव कोर्टाच्या कार्यवाहीवर 25 जानेवारीपर्यंत मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिलेली होती। ही स्थगिती कायम राहण्यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत शिंदे आणि फडणवीस यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सहकार क्षेत्रासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार येत्या 30 जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा या मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। महाविकास आघाडीच्या काळामध्ये मला तुरुंगात टाकण्यासाठी संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलेलं होतं असा अतिशय गंभीर आरोप महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। माझ्या गृहमंत्रीपदाच्या काळामध्ये असा प्रकार घडलेला नाही। महाविकास आघाडी सरकारमध्ये अशी कोणतीही योजना नव्हती असं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेलं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सगळे आरोप खोडून काढलेत। जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचे फडणवीसांचे प्रयत्न सुरू असल्याचा नाना पटोले यांनी टोला लगावलाय। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी
पक्षासोबत कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपचं काहीही करू शकत नाहीत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडणार आहेत. वेगळा गट स्थापन न करता बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याचं या नगरसेवकांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरनं पुन्हा एकदा टीका केली आहे. फक्त सही करून आल्यावर कामं होत नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा कोर्टात जाणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या सर्वांना उद्ध्वस्त करायला बसल्याचंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलेत. मात्र या शक्तीला शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याचं म्हणता येणार नाही. खरी भीमशक्ती आमचीच असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना लगावलाय. कणकवलीतल्या कनेडी गावामध्ये 2 गटांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाली आहे.